मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मी आज तुम्हाला मिठातली गवार दाखवणार आहे मैत्रिणींनो। त्यासाठी मी पाव किलो गवार घेतली, छान निवडून घ्यायची बघा, अशी एकदम ताजी गवार आहे। पुन्हा इकडे घेतलंय मैत्रिणींनो चिल्ली पावडर, आपली टर्मरिक पावडर घेतली, घरचा काळा मसाला आणि मीठ घेतलंय मैत्रिणींनो, आणि शेंगदाण्याचं कूट आणि तेल। आपल्याला मिठातली गवार बनवायची मैत्रिणींनो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला तेल घालायचे तव्यामध्ये। तुम्ही तव्यात करू शकतात, कढईत करू शकतात, कशात पण करू शकतात। आता आपल्याला जिरे मोहरी घालायचे मैत्रिणींनो। साध्या आणि सोप्या पद्धतीने मैत्रिणीला लसूण घालायचं नाही, काही नाही, मिठातली करायची। तोंडी लावायला वरण भात जर केला मैत्रिणींनो, जेवताना तोंडी लावायला खूप छान लागते भात। मैत्रिणींनो असं छानपैकी भाजून घ्यायची, खूप चांगली। सामान घालायचे मैत्रिणींनो, मीठ, हळद, तिखट आणि काळा मसाला आपला। छानपैकी हलवून घ्यायचे आपल्याला। गॅस कमीच ठेवायचा आहे आणि 10 ते 15 मिनिटं असंच भाजत राहायचे मैत्रिणींनो, एकसारखं त्या भाजीला। तरच ती भाजी ना कशी अशी कडक होती। कडक झाली ना गवार, मग समजायचं आपली भाजी झाली। कमी जास्त करून भाजून घ्यायचं। भाजून घेते आता मैत्रिणींनो। नंतर शेंगदाण्याचं कूट घातलं मैत्रिणींनो, मग सगळ्यात शेवटला गवार फ्राय किंवा मग आपली मिठातली गवार। नक्की करून बघा, जेवताना तोंडी लावायला खूप छान लागते, किंवा मग तुम्ही लहान मुलांना सुद्धा डब्यात देऊ शकतात। थोडी गॅसवर कमी गॅसवर ठेवायची। नक्की करून बघा मैत्रिणींनो। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।